Okay, you can mark your presently now. Is my screen visible? I'm sharing the screen. Please let me know if it is visible to all of you. Yes, my screen is visible. Okay. Okay, so you all are in 10th standard, and your political science first lesson is that I'm going to teach you today is working of the constitution. Okay, working of the constitution म्हणजे संविधानाचे कामकाज किंवा संविधानाची वाटचाल. Before that, let me polish your brains with the topics that you have learned in your ninth standards political science. Okay, see what you have learned about political developments after the second war, then the progress of India's foreign policy, India's defense system, United Nations, India and other countries, and international problems that are challenges. Okay, आठवतंय का हे सगळं शिकला होतात नाइन्थ स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये? येस, डू यू रिमेंबर ऑल दिस? Okay, so you have introduced about your political science in the last year also. Okay, so we are going to start with your first lesson, that is working of the constitution. Okay, working of the constitution. Constitution म्हणजे काय? आपलं संविधान. ओके, हाऊ इट वर्क्स म्हणजे त्याचं कामकाज आणि संविधानाची वाटचाल सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सी, the textbooks of political science till now have helped us to take an overview of local government, the values and the philosophy of the Indian constitution, as also the governing structures created by the constitution and India's place in international relations. Okay, बघा, आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं तुमच्या राज्यशास्त्रामध्ये, तुमच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये, ते आपण बघितलं. बरोबर, मी तुम्हाला जे टॉपिक्स वाचून दाखवले तुमचे त्यावरच हा पहिला पॅरेग्राफ आहे बघा, की तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या पॉलिटिकल सायन्सच्या बुक्स मधून काय काय शिकलात. लोकल गव्हर्नमेंट, एखाद्या ठिकाणी स्थानिक असलेली त्यांची गव्हर्नमेंट, त्यांची शासन संस्था. ओके, देन द व्हॅल्यूज अँड द फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान आणि त्यातून होणारे त्यातून आपल्याला समजणारे काही व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. ओके, then you have learned about also the governing structures created by the constitution and India's place in international relation. Okay, भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं काय स्थान आहे हे सुद्धा तुम्ही शिकलेले आहात तुमच्या लास्ट पॉलिटिकल सायन्सच्या सिलेबस मध्ये. म्हणजेच टिल 9 you have learned this, right? Now the Indian Constitution has declared its objective to establish a secular democratic republic. बघा, भारताच्या संविधानाने भारत हे काय आहे? डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असं भारताच्या संविधानात नमूद केलेलं आहे. ओके, असं म्हटलेलं आहे. Also, it has made extremely important provisions to ensure that the citizens get justice and their freedom is protected. बघा, आणि त्याच्यावर काय केलं आहे? आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे संविधान आहे, ते न्याय आणि समतेवर आधारित आहे. आणि कोणताही प्रकारचा इंडिव्हिज्युअल कोणताही न्याय मागण्यासाठी गेला, कोणताही दॅट इंडिव्हिज्युअल मे बी रिच और पुअर और वॉट एव्हर, द कॉन्स्टिट्यूशन काय करणार? सगळ्यांना एक समान वागणूक देणार, इक्वॅलिटी. ओके, इट विल फॉलो सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. The constitution came into force on 26 January 1950. This should be remembered for your fill in the blanks. Okay, fill in the blanks साठी हा क्वेश्चन येऊ शकतो. The constitution came into force on 26 January 1950 and since then the government has been working in accordance with the principles of the constitution. बघा,
आपले भारताचं जे संविधान आहे, जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ते 26 जानेवारी 1950 पासून अस्तित्वात आलं. ओके. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आपला जो राज्यकारभार चालला आहे तो संविधानात जे तत्व दिले आहेत, संविधानातील तत्वांवर आधारितच आपला कारभार चालू आहे. ओके. In this chapter, we will take a brief overview of the wide-ranging nature of Indian democracy. बघा, पहिल्यांदा आपण या लेसन मध्ये काय काय पाहणार आहोत ते आता आपल्याला दिसतं. ते आता आपल्याला समजणार आहे. बघा, काय काय पाहणार आहात तुम्ही. ओव्हरव्ह्यू ऑफ द वाईड रेंजिंग नेचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. आपल्या भारताच्या लोकशाही बद्दल आपण शिकणार आहोत. त्याचं रूप किती वाईड रेंजिंग आहे, किती व्यापक आहे ते शिकणार आहोत. देन important changes that have taken place in its political process and steps that have been taken to establish social justice and equality. बघा, आणि भारतातले जे गव्हर्नमेंट आहे, ओके, त्या गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये काही बदल झाले असतील. देन सामाजिक न्याय आणि समता याच्यासाठी आपल्या डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणते बदल करण्यात आले ते आपण पाहणार आहोत. दिस रिव्ह्यू विल प्रायमरीली फोकस ऑन 3 एरियाज. मग आपला हा जो मुद्दा आहे तो 3 गोष्टींवर फोकस केलेला आहे. फर्स्ट आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, देन सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, आणि ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे न्याय व्यवस्था. आय थिंक यू हॅव लर्न in your 6th and 7th standard about judicial system. Yes, शिकवलं आहे तुम्हाला सिविक्स मध्ये. आठवतंय का? हॅव यू कॅन यू रिमेंबर हाय कोर्ट, देन डिस्ट्रिक्ट कोर्ट, याबद्दल तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी. ओके. दिस इज अवर ज्युडिशियल सिस्टम. सो हॅव यू क्लिअर्ड इंट्रोडक्शन? जे काही मी आता सांगितलं तुम्हाला समजलंय का? कॅन वी स्टार्ट विथ द लेसन्स मेन पॉइंट्स? Yes, please let me know. Okay. Okay, see. So, what is democracy? काय असतं डेमोक्रेसी म्हणजे? तुम्ही सांगू शकाल का मला तुमच्या लँग्वेज मध्ये? तुम्हाला काय वाटतं डेमोक्रेसी म्हणजे काय? What is a simple definition of democracy? Can anyone tell me? Yes? डेमोक्रेसीला मराठीमध्ये लोकशाही म्हणतात. आता सांगू शकाल का म्हणजे काय? Yes, anyone? What is democracy? तुमच्या रेग्युलर लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. ओके, आय विल टेल यू. सी, डेमोक्रेसी पहिला पॉइंट आहे आणि त्यामधले सब पॉइंट्स आपण शिकणार आहोत. तर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि त्याचा अर्थ होतो लोकांनी लोकांसाठी बनवलेले राष्ट्र. ओके. सी, सो फर्स्ट इज पॉलिटिकल मॅच्युरिटी. पॉलिटिकल मॅच्युरिटी. डेमोक्रेसी डज नॉट मेअरली इम्प्लाय अ रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर. बघा, लोकशाही ही शासन पद्धतीची एक केवळ संरचना आहे असं म्हणून चालत नाही. फक्त एक रचना केलेली आहे लोकशाहीसाठी, लोकांना दाखवण्यासाठी, असं नाही. सी, तर द इसेन्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम इज टू इंटिग्रेट द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस. तर जी काही संरचना केलेली आहे, आपली शासन पद्धती आहे, तिच्या लोकशाहीची जी शासन पद्धती आहे, तिची जी संरचना केलेली आहे, ती जर प्रत्यक्षात व्यवहारात आणली तरच the essence of representative system is to integrate the principle of democracy in actual practice. ओके. जी काही शासन पद्धती आहे लोकशाहीची, ती जर आपण प्रत्यक्ष आपल्या व्यवहारात आणली तरच राजकीय जीवनाचा आपण एक अविभाज्य घटक बनू शकू. ओके. Once this is done, democracy becomes an integral part of the political life of the society. बघा, आणि ते प्रिन्सिपल्स, जे काही डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल आहेत, त्याची प्रॅक्टिस आपण स्वतः केली म्हणजे ते आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेव्हा रुळून घेऊ तेव्हाच आपण सगळ्या राजकीय जीवनाचा, समाजाचा एक अविभाज्य घटक बनू शकू. ओके. Accordingly, the Indian people have direct representation in the parliament, state legislature and local government. बघा, लोकशाहीनुसार आपल्या देशात लोकांना
संसद, विधानसभा, राज्यसभा या ठिकाणी सरळ प्रतिनिधित्व देता येते. ओके, लोकसभा, राज्यसभा या काय आहेत, शासन संस्था आहेत ज्या माणसाला, सामान्य माणसाला लगेचच प्रतिनिधित्व देतात. बघा, state legislature and local government holding free and fair election at regular interval is an important indicator of India's successful democracy. मग आपली लोकशाही, भारतातील लोकशाही ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे असं का म्हणतात? कारण आपण सगळे वोट करतो, बरोबर. काही आपल्याकडे प्रधानमंत्रीसाठी 5 वर्षांनी इलेक्शन होत असतं, जर तुम्हाला माहिती असेल, लक्षात असेल तर, राईट. मग तेव्हा आपण काय करतो, तेव्हा इलेक्शन्स घेतले जातात आणि त्या इलेक्शन मध्ये आपण वोट करतो, आपण सहभाग घेतो. म्हणूनच आपली लोकशाही ही सक्सेसफुल लोकशाही आहे, सक्सेसफुल डेमोक्रेसी आहे, यशस्वी लोकशाही आहे. ओके, द इन्क्रीजिंग पार्टिसिपेशन ऑफ द पीपल in the political process and political competition shows that Indian democracy has become successful to a great extent. बघा, लोकसंख्या आणि विस्तार या दोन्ही गोष्टींबाबत आपला देश हा मोठा आहे, बरोबर. आणि एवढ्या मोठ्या देशात, एवढी लोकसंख्या असणाऱ्या देशात प्रत्येक 5 वर्षाला निवडणुका घेणे हे एक मोठं टास्कच आहे. ओके, खूप एक मोठं टास्क प्रकारच आहे, आव्हानच आहे गव्हर्नमेंट समोर. तरी सुद्धा प्रत्येक 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होत असतात आणि त्यामुळे काय होतं, भारतीय मतदाराला त्याला कोणती सत्ता पाहिजे आहे हे तो स्वतः ठरवू शकतो. ओके, आणि भारतीय मतदार काय करतात, जे काही प्रश्न उद्भवतात त्यावर स्वतःचा पर्याय शोधू शकतात आणि त्यावर विचार करू शकतात. त्यामुळे मतदार करण्याच्या वृत्तीत आपल्याकडे वाढ झालेली आहे, इंडियन डेमोक्रेसीमध्ये वाढ झालेली आहे. भारतामध्ये सगळेच जण मतदान करतात, मोस्टली सगळेच जण मतदान करतात आणि आपला नेता निवडून आणतात. त्यामुळेच काय, इंडियन डेमोक्रेसी हॅज बिकम सक्सेसफुल टू ग्रेट एक्सटेंट. ओके, म्हणूनच आपली जी लोकशाही आहे ती खूप मोठ्या प्रमाणात फेमस झालेली आहे. ओके, येस, अंडरस्टूड टिल हियर? समजलं का इथपर्यंत? डेमोक्रेसी मधील पॉलिटिकल मॅच्युरिटी हा मुद्दा आपण घेतला. आता ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? बघा, what we have learned, I will again explain you. Democracy does not merely imply representative structure, but it should be done in actual practice. Okay, so democracy becomes an integral part of political life of the society. म्हणजेच काय, लोकशाही शासन पद्धतीची केवळ एक संरचना आहे असं नाही, तर त्या गोष्टी, त्या संरचना आपल्याला प्रत्यक्षात व्यवहारात आणल्या पाहिजेत, तेव्हाच आपण राजकीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनू शकू. ओके, Indian people have direct representation in the parliament, state legislature and local government. तुम्हाला माहितीच आहे की भारत देशातील लोकांना, आपल्या देशातील लोकांना संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इथे प्रतिनिधित्व करता येतं. ओके, आणि आपल्याकडे मतदान घेतलं जातं, त्यामध्ये पण लोक सहभागी होतात. ओके, आणि या सहभागामुळे आपली जी डेमोक्रेसी आहे, इंडियन डेमोक्रेसी आहे, ती आता सक्सेसफुल डेमोक्रेसी म्हणून ओळखली जाते. ओके, anyone has any doubt till here? Please ask if you have any doubt. No. Okay, thank you. So what is right to vote? मतदानाचा अधिकार. ओके, मतदानाचा अधिकार. तुम्ही सांगू शकाल का, आपण वोटिंग कधी करू शकतो? येस, वयाच्या कोणत्या वर्षापासून आपण वोटिंग करू शकतो? आता तर तुम्ही वोट नाही करू शकत. येस, इट्स 18. गुड. सी, सो राईट टू वोट म्हणजे मतदानाचा अधिकार. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन had made the provision of right to vote for adults. बघा, भारताच्या संविधानाने काय केलेलं आहे, जी अडल्ट आहेत, प्रौढ आहेत, ओके, त्यांना वोटिंगचा अधिकार दिलेला आहे. In the pre-independence period,
several provisions existed which restricted the right to vote. बघा आपलं संविधान अस्तित्वात येण्याच्या अगोदर आपण आपल्यावर ब्रिटिश सत्ता करत होते बरोबर. आपण स्वातंत्र्य नव्हतो, आपण पारतंत्र्यात होतो. म्हणजे पारतंत्र्याच्या काळी लोकांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. All such provisions were cancelled after independence and the Indian constitution guaranteed adult suffrage by giving the right to vote equally to both men and women above the age of 21 years. ओके बघा आपल्याकडे मतदाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती, पण स्वातंत्र्यपूर्व काळात या सगळ्या गोष्टींना बॅन केलेलं होतं. त्यांना लोकांना मतदान नव्हतं करून देत नव्हते. ओके मग नंतर स्वातंत्र्यानंतर काय झालं, संविधान आलं आपलं अस्तित्वात आणि त्या संविधानानुसार भारतातील प्रत्येक स्त्री पुरुषाला 21 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार दिला गेला होता. ओके The voting age was later reduced from 21 to 18, which gave opportunity of political participation to the young generation in India. मग नंतर काय करण्यात आलं, संविधानात काही बदल करण्यात आला आणि जे मतदाराचे वय आहे ते 21 वरून 18 वर्षे केले. याच्यामुळे काय झालं, जो काही जी यंग जनरेशन होती, जे काही युवा वर्ग होता, त्यांना राजकीय अवकाश प्राप्त झाले. ओके त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली. Such provisions have made India the largest democracy in the world. आणि याच तत्वामुळे काय झालं, भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ओके पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी डेमोक्रेसी इंडियन डेमोक्रेसी आहे. India has the largest number of voters compared to any other democratic nation. बघा भारतच नाही तर दुसऱ्या काही देशांमध्ये देखील लोकशाही आहे, पण सगळ्यात जास्त मतदार संख्या दुसऱ्या कोणत्याच देशात नाही, तर ती आहे आपल्याच देशात भारतामध्ये. ओके This change is not only quantitative but also qualitative as new political parties are emerging with the active support of young voters. बघा यामुळे काय झालेलं आहे, हा बदल फक्त क्वांटिटेटिव्ह नाही, संख्याच बदलल्या नाही तर क्वालिटी सुद्धा बदलली आहे, म्हणजे गुण सुद्धा बदलले गेले आहेत. म्हणजेच काय, अनेक राजकीय पक्ष हे काय करतात, युवा मतदार मिळतात त्यांना बरोबर. 18 वर्षाची एज केल्यामुळे सगळे युवा यंग जनरेशन मिळते त्यांना मतदारांच्या रूपात आणि हे युवा मतदार त्यांना पाठिंबा देतात आणि ते काही पॉलिटिकल पार्टी सत्तेच्या स्पर्धेमध्ये उतरतात. ओके These parties represent various expectations of people and compete in the political sphere. मग या ज्या पार्ट्या आहेत, ओके या जे पक्ष आहेत ते काय करतात, लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देतात आणि ते प्रतिनिधित्व देऊन ते मुद्दे मांडून ते या स्पर्धेमध्ये उतरतात. ओके म्हणूनच आपल्याकडे इलेक्शन्स होतात. येस समजलं, राईट टू वोट. येस अंडरस्टूड. Okay. Okay. Now, next topic is decentralization of democracy. Okay, decentralization of democracy. म्हणजेच लोकशाहीचे विकेंद्रीकरण. बघा decentralization of power is central to democratic government. बघा सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हा लोकशाहीचा काय आहे, मेन पाया आहे. Decentralization controls the misuse of power and also creates opportunities for political participation for the common people. ओके डिसेंट्रलायझेशन मुळे काय झालं आहे, सत्तेचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि सामान्य जनतेला देखील सत्यात सहभागी होण्याची संधी मिळते. बघा आपण नॉर्मल पीपल सुद्धा जेव्हा नगरसेवक वगैरे यांचे इलेक्शन होतात ना, तेव्हा आपण सुद्धा तो फॉर्म भरू शकतो. ओके म्हणजेच काय, सामान्य माणसाला देखील सत्तेत उतरण्याची संधी मिळते लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामुळे. येस बिकॉज ऑफ द डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी.
The directive principle of state policy include the provisions for democratic decentralization. One such important provision is regarding empowering the local self-government make genuine democratic governance a reality. बघा मग यातला आपल्याला एक प्रोव्हिजन सांगितलेला आहे. काय आहे आपण पाहिलं की सामान्य जनतेला देखील सत्तेत सहभागी होण्याचा चान्स मिळतो किंवा संधी मिळते. येस, मग या लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात बघा इन द डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन व्हॉट हॅपन, संविधानात त्यावर मार्गदर्शक तत्वामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. ओके, आणि स्थानिक पातळीवर शासन संस्था आहेत त्यांना पुरेसे अधिकार दिले गेलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे खरीखुरी जी लोकशाही आहे ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. बघा व्हॉट इज द प्रोव्हिजन, ते प्रोव्हिजन काय आहे की आपण निवडून दिलेल्या सत्ताधारी पक्षांनी आपल्या लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकशाहीचा वापर करावा आणि काही जर दुरुस्त्या असतील त्यामध्ये तर ही लोकशाही प्रत्यक्षात अवलंबावी. ओके, म्हणजे कोणता जसं सत्ता आली तर लोकशाहीचे रूल फॉलो करायचे नाही, लोकांना चांगली वागणूक द्यायची नाही असं नाही. तर आपल्या डेमोक्रेसीचं ते एक प्रोव्हिजनच आहे की तुम्ही त्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, after independence several attempts were made towards democratic decentralization. बघा या लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हावं, डेमोक्रेसीचं डिसेंट्रलायझेशन व्हावं यासाठी स्वातंत्र्यानंतर खूप प्रयत्न केले गेले. One such important attempt is the 73rd and 74th Amendment to Indian Constitution, which gave a constitutional status to local self-governing institution and also increased their powers. Okay, what they have told us, one such important attempt. आपण पाहिलं की त्यांनी प्रयत्न केले. मग यांच्यातला एक महत्वाचा प्रयत्न असा होता की 73rd आणि 74th अमेंडमेंट बघा 73 आणि 74 यामध्ये संविधानाचे हे कलम असतात त्या कलमामध्ये दुरुस्तीचा होता आणि या दुरुस्त्यांमुळे काय झालं, ज्या काही स्थानिक संस्था आहेत त्यांना संविधानाची मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारात देखील त्यांच्या पॉवर मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली. ओके, येस, अंडरस्टूड. डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी समजलंय का? What is decentralization of democracy? Have you understood? Yes, please let me know you all have understood. Anyone wants any repetition? You can freely ask me. Yes? Can I continue? Okay, see. So your next point is right to information. RTI चा अधिकार माहिती आहे का तुम्हाला? हा अधिकार काय असतो? माहितीचा अधिकार म्हणतात त्याला मराठीमध्ये. सांगा कोणाला माहिती आहे? RTI 2005 साली मंजूर झालेला कायदा आहे हा. सांगा माहिती आहे का तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन? येस, बघा सी, सिटीजन एम्पॉवरमेंट इज द इसेन्शियल कंडिशन ऑफ डेमोक्रेसी. बघा नागरिक सक्षम असले पाहिजेत तरच आपली लोकशाही पुढे जाईल. ओके, त्यामुळे नागरिकांचे सक्षमीकरण हे लोकशाहीत झालंच पाहिजे. इट इज नेसेसरी टू क्रिएट अपॉर्च्युनिटीज फॉर सिटीजन्स पार्टिसिपेशन अँड इंटरॅक्शन विथ द गव्हर्नमेंट. बघा म्हणूनच लोकांना सहभागाच्या संधी दिल्या पाहिजेत. कशासाठी? नागरिकांना सहभागाची संधी दिली पाहिजे आणि त्याच वेळी गव्हर्नमेंट सोबत संवाद कम्युनिकेशन करण्याचा अधिकार सुद्धा दिला पाहिजे. कारण गव्हर्नमेंट काय करते, जर एखादा कायदा आला तर त्या कायद्याबद्दल तुम्हाला माहित असणं, तुम्ही त्या गोष्टी गव्हर्नमेंटला विचारणं आणि गव्हर्नमेंटने तुम्हाला त्या गोष्टींवर उत्तरे देणे हाच असतो माहितीचा अधिकार. ओके, राईट फॉर इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन. So increased communication between citizen and government helps in strengthening democracy and in building a relationship of trust between them.
बघा, जेव्हा लोकांना गव्हर्नमेंटशी संवाद करण्याचा अधिकार दिला जातो तेव्हा शासन आणि नागरिक यांच्यातलं जे अंतर आहे ते कमी होत जातं आणि त्यांच्यातला संवाद हा वाढत जातो. त्यामुळेच काय होते, आपली जी डेमोक्रेसी आहे तिचे फंक्शन चांगल्या प्रकारे चालू राहतात, तिची जी प्रक्रिया आहे ती चांगली चालू राहते. ओके. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गेव द राईट टू इन्फॉर्मेशन टू सिटीजन्स ऑफ इंडिया. मग आपल्या भारतातील आपल्या शासनाने काय केलेलं आहे, आपल्या भारतातील नागरिकांना एक अधिकार दिलेला आहे जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन टू द सिटीजन्स ऑफ इंडिया. ओके. आपल्या भारतातील नागरिकांना शासनाने एक अधिकार दिलेला आहे ज्याला म्हणायचं द राईट टू इन्फॉर्मेशन, आरटीआय. ओके. राईट टू इन्फॉर्मेशन. यामध्ये आपलं गव्हर्नमेंट काय करतं हे आपल्याला समजण्याचा अधिकार दिलेला आहे. बघा, ensure transparency and accountability which are the hallmarks of good governance. बघा, आपलं शासन किती पारदर्शक आहे, त्यामध्ये किती उत्तरदायित्व आहे, हे सगळं समजण्यासाठी आपल्या भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके. राईट टू इन्फॉर्मेशन हॅज मेड द गव्हर्नमेंट मोर ट्रान्सपरंट अँड हॅज रिड्यूस द एलिमेंट ऑफ सिक्रेसी इन द वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट. बघा, यामुळे काय झालंय, जो काही गोपनीय कारभार चालायचा, सिक्रेट कारभार चालायचा, तो आता गव्हर्नमेंट करू शकत नाही. गव्हर्नमेंटने, शासनाने केलेले जे काही व्यवहार आहेत ते आपल्यासाठी खुले झालेले आहेत आणि ते काय झालेले आहेत, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी. कोणताही व्यवहार आपल्या नजरेस पडू शकतो माहितीच्या अधिकारामुळे. ओके. आफ्टर द इयर 2000 the whole approach towards democratic reforms are considered as rights of citizens. बघा, 2000 नंतरच्या काळात काय झालं, नागरिकांसाठी ज्या काही सुधारणा करण्यात आल्या संविधानामध्ये त्या सुधारणा करताना नागरिकांचे हक्क जपण्यात आले. ओके. आणि त्यांचा हा हक्क आहे असं मानूनच सुधारणा या संविधानात करण्यात आल्या. Accordingly, citizens in India have got right to information, education and food security. त्यानुसारच भारतातील जनतेला माहितीचा, शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क देण्यात आला. These rights have strengthened democracy in India. त्यामुळेच आपली जी भारतीय लोकशाही आहे, इंडियन डेमोक्रेसी आहे, ती स्ट्रॉंग झाली आहे आणि किंवा बळकट झाली आहे. ओके. अंडरस्टूड आरटीआय? Have you understood about RTI? Yes, please let me know. Do you all have understood? Okay, so you have to answer some of my questions. Okay, when does Constitution of India came into force? When did the Constitution of India came into force? सांगा, कोणत्या दिवशी भारताने संविधानानुसार राज्यकारभार करायला सुरुवात केली? Yes, it's 26 January 1950. Good. Okay, can you explain the term right to vote? राईट टू वोट ही संकल्पना स्पष्ट करू शकतात का तुम्ही? मतदानाचा अधिकार, त्यामध्ये तुम्हाला काय समजलं सांगू शकता का मला? येस, एनीवन? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म राईट टू वोट? येस, एनीवन? कॅन यू टेल मी व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय राईट टू वोट? काय समजलं तुम्हाला याच्यात? नो वन? What is RTI? What is right to information? How it is taken into consideration in our democracy or our constitution? Yes? Can you explain? You have said that you all have understood. So why? What happened?
Can you explain? I will show you the book. You just have to make a note of that. Yes, can you? Anyone? No? Okay, so I will go to the next point. That is social justice and equality. म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. बघा, social justice. Yes, good. Like constitutionच्या वर्किंग बद्दल नाही, how does our government works, that we can know about. Yes, that we can know about our with our RTI. See, so social justice and equality म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. बघा, social justice and equality are the important objectives of our constitution. सामाजिक न्याय लोकांना मिळवून देणे आणि सगळ्यांमध्ये समता स्थापन करणे हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. The Constitution has given the guidelines to establish a new society based on these two values. मग या समता आणि सामाजिक न्याय या दोन मूल्यांवर आधारित असलेला एक समाज निर्माण करणे हेच आपले ध्येय आहे. ओके, we are following the path laid down by our constitution to achieve this goal. आणि त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी संविधानाने ज्या त्या दिशेने जाण्याचा मार्ग आपल्याला स्पष्ट केला आहे आणि आपल्या भारत देशाची वाटचाल देखील त्या दिशेने होत आहे. ओके, टू एस्टॅब्लिश सोशल जस्टिस is to remove those social conditions which are responsible for injustice and insist on the equality of dignity for all individuals. See, to establish social justice is to remove those social conditions. बघा, सामाजिक न्याय समाजात प्रस्थापित करणे म्हणजे अशा काही सामाजिक बाबी काढून टाकणे की which are responsible for injustice and insist on the equality of dignity for all individual. बघा, अशा गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत सामाजिक न्याय स्थापन करण्यासाठी ज्या गोष्टींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो. ओके, आणि तो अन्याय दूर केला पाहिजे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान आहे हाच आग्रह धरला पाहिजे. ओके, व्यक्ती म्हणून सगळे समान आहेत. स्त्री पुरुष कोणतीही जात जमात असेल तर त्यांना कोणताही धर्म असेल तर ते डेमोक्रेसीत चालत नाही. डेमोक्रेसी मध्ये सगळेजण समान पाहिजेत. ओके, the principles of justice and equality aim at ending discrimination in social status such as superior or inferior on the basis of caste, religion, language and gender, place of birth, race, property, and giving equality of opportunity for development to every individual. बघा, सगळ्यांचा व्यक्ती म्हणून सगळे समान असले पाहिजेत याचा आग्रह धरणे म्हणजे आपला समाजामध्ये सामाजिक न्याय स्थापित करणे. ओके, मग त्यामध्ये जात, धर्म, भाषा, लिंग, जन्म कुठे झाला आहे, वंश कोणता आहे, संपत्ती किती आहे, या गोष्टींना पकडून ठेवून कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोण वरच्या दर्जाचा आहे, कोण खालच्या दर्जाचा आहे असा भेदभाव न करणे आणि सगळ्यांना डेव्हलपमेंटसाठी ऑपॉर्च्युनिटी फॉर डेव्हलपमेंट टू एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे सगळ्यांना त्यांच्या विकासासाठी समान संधी उपलब्ध करून देणे हेच आपल्या समतेचे उद्दिष्ट आहे. ओके, टू एस्टॅब्लिश जस्टिस अँड इक्वालिटी efforts are to be made at all levels of society. मग हा सामाजिक न्याय आणि समता आपल्याला समाजामध्ये स्थापित करायचा आहे. ओके, पण त्यासाठी आपल्याला समाजातील प्रत्येक स्तरावर प्रयत्न करावे लागतात. ओके, फक्त आपल्या घरातच ते प्रयत्न करून चालणार का? नाही, समाजातील प्रत्येक स्तरावर जसं तुमची स्कूल आहे, स्कूलमध्ये तुम्ही एकमेकांशी समानतेने वागलं पाहिजे. क्लासेस, ऍट एनी प्लेसेस. ओके, for democracy to be yes, but the government's efforts and the policies on this front are more important. पण त्यासाठी आपण करू शकतो का काही? आपण आपल्या घरापर्यंत सीमित असतो, बरोबर. मग शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने धोरण अवलंबून असे काही अनेक प्रयत्न केले पाहिजेत. ओके,
For democracy to be inclusive, one must try to bring all sections of the society into the mainstream. बघा, शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, बरोबर, पण लोकशाही अधिकाधिक लोकशाहीने अधिकाधिक सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. म्हणजे सर्व सामाजिक घटक मेन स्ट्रीम मध्ये, मुख्य प्रवाहामध्ये एकत्र आले पाहिजेत. डेमोक्रेसी इज इन फॅक्ट अ प्रोसेस ऑफ अकोमोडेटिंग डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटी. लोकशाहीचाच अर्थ असा आहे की समाजातील सगळ्या घटकांना जाती, धर्म, लिंग कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता एकत्र सामावून घेणे म्हणजेच लोकशाही, म्हणजेच डेमोक्रेसी. ओके. डेमोक्रेसी हेल्प्स इन रिड्युसिंग सोशल कॉन्फ्लिक्ट्स. मग डेमोक्रेसीने काय होतं, आपल्या समाजामध्ये एकमेकांमध्ये जे संघर्ष चालू असतात, जे कॉन्फ्लिक्ट चालू असतात, ते कमी व्हायला मदत होते. लेट अस टेक रिव्ह्यू ऑफ द एफर्ट्स मेड इन इंडिया इन दिस डायरेक्शन. मग आपल्या देशात या दृष्टीने कोणकोणते प्रयत्न आपल्या शासनाने केलेले आहेत ते आपण बघायचे आहेत. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, टेल मी, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? Social justice and equality, this point is clear to all of you? Okay. So your next point is, okay, whatever changes they have made, like whatever efforts they have made, that we are going to study now. Okay. कोणत्या प्रकारचे प्रयत्न आपल्या शासनाने केले आहेत लोकशाहीला एकत्र लोकशाहीतील समाजाला एकत्र आणण्यासाठी, ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स, राखीव जागांचे धोरण. बघा, आता तुम्ही 10th ला आहात. आफ्टर दॅट यू आर गोइंग टू टेक ऍडमिशन्स इन कॉलेजेस. ओके. तर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही रिझर्वेशन ऐकलं आहे का? रिझर्वेशन, कास्ट वाईज रिझर्वेशन दिलं जातं. ओके. काही कास्ट साठी रिझर्वेशन असतं, त्याबद्दलचाच कायदा आहे हा. बघा, पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स, राखीव जागांचे धोरण. ओके. पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स इज मेन फॉर दोज सेक्शन ऑफ सोसायटी who have been deprived of the opportunities for education and employment for a long period of time. बघा, पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट, जागांचे राखीव धोरण हे कोणासाठी अवलंबलं जातं? समाजातील असे घटक, असे लोक किंवा असा लोकसमूह जे खूप वर्षापासून शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना शिक्षण घेता येत नाही, परिणामी त्यांना रोजगार सुद्धा मिळत नाही. अशा समाजातील घटकांसाठी हे राखीव जागांचे धोरण म्हणजे पॉलिसी ऑफ रिझर्वेशन इज टेकन इनटू कन्सिडरेशन. ओके. अकॉर्डिंगली, in educational institutions and in government services, some seats are kept reserved and for scheduled caste and scheduled tribes. बघा, मग या धोरणानुसार ज्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे शिक्षण संस्थेत आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये काही राखीव जागा ठेवल्या जातात. देयर इज ऑल्सो प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस. जे काही इतर मागासवर्गीय लोक आहेत, इतर मागासवर्गीय समाज आहे, त्या समाजातील लोकांसाठी देखील राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Yes, what is policy of reservation of seats? All of you have understood? Okay. Next is the Scheduled Castes and Tribes Prevention of Atrocities Act. Okay, बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर जे अत्याचार होतात त्या अत्याचारांपासून त्यांना संरक्षण देणारा कायदा. This is an important act for establishing social justice and equality. बघा, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. This act prevents any injustice against the people belonging to scheduled caste or scheduled tribe. मग या अधिकाराद्वारे, या कायद्याद्वारे काय करण्यात येतं? कोणतीही अनुसूचित जाती किंवा कोणतीही अनुसूचित जमाती
त्यातील व्यक्तीवर कोणत्या प्रकारचा अन्याय झाला तर कायद्याद्वारे त्या अन्याय करणाऱ्याला शिक्षा दिली जाते. ओके. एनी ऍक्ट ऑफ अॅट्रॉसिटी कमिटेड अगेन्स्ट देम इज लायबल फॉर पनिशमेंट. त्यांच्यावर अन्याय न घडून देण्यासाठी प्रिव्हेन्शन घेतले जातात. तरी सुद्धा एखादी अॅट्रॉसिटी झाली, एखादा अन्याय झाला त्यांच्यावर, तर त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला लगेचच शिक्षा दिली जाते. येस, अंडरस्टूड टिल हियर? Yes, please let me know if you all have understood. Okay, so we are going to stop over here. I will again explain what we have learned. Okay, so in this lesson, we are learning about our constitution, how it is working. Okay, that we are learning about. And अगोदरचं इंट्रोडक्शन सुद्धा घेतलेलं आहे. Then we have learned about democracy and its points. First was political maturity. ओके, पॉलिटिकल मॅच्युरिटी मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला की लोकशाही एक फक्त रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर नाही, आपण ते स्ट्रक्चर आपल्या दैनंदिन जीवनात देखील अवलंबलं पाहिजे. ओके. देन वी हॅव सीन राईट टू वोट. ओके, मतदानाचा अधिकार 21 वरून 18 वर्षपर्यंत वय कमी केलेलं आहे. कारण यंग जनरेशन जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देते तेव्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेत उतरता येते, सत्तेच्या स्पर्धेत उतरता येते. ओके. देन वी हॅव लर्न डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं विकेंद्रीकरण कशा प्रकारे केलं जातं. ओके, त्यामध्ये 73rd अँड 74th अमेंडमेंट टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत रिगार्डिंग टू डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. ओके. Then we have learned about right to information, that is RTI. According to this act, you can ask your questions directly to government. गव्हर्नमेंट काय करतं त्याची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. ओके. आणि या माहितीच्या अधिकारामुळे काय झालेलं आहे, गव्हर्नमेंट जे काही सिक्रेटली काम करत होते ते आता उघड झालेलं आहे. ओके. आणि हा कधी अस्तित्वात आला, 2005 मध्ये. देन वी हॅव लर्न द टॉपिक सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. सामाजिक समता आणि एकात्मता कशी असायला हवी, सामाजिक न्याय आणि समता कोणाला दिलं पाहिजे आणि डेमोक्रेसी मध्ये ते कसे महत्वाचे आहेत ते आपण पाहिलं. देन वी हॅव ऑल्सो सीन पॉलिसी ऑफ रिझर्वेशन सीट. ओके, राखीव जागांचे धोरण. त्यामध्ये सम शेड्यूल्ड ट्राइब्स अँड सम शेड्यूल्ड कास्ट यांना काही इम्पॉर्टन्स देण्यात येतात, काही अधिकार देण्यात येतात गव्हर्नमेंट जॉब मध्ये आणि एज्युकेशनल सिस्टीम मध्ये. ओके. देन वी हॅव ऑल्सो सॉ द शेड्यूल्ड कास्ट अँड ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एक ऍक्ट तयार करण्यात आला, एक कायदा तयार करण्यात आला. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट म्हणजे अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा असं म्हटलं जातं. ओके. सो anyone has any doubt whatever we have learned today? Do you have any doubt? Please ask if you have any. No doubts? Yes, please let me know. Do you have any doubt? Any such point that you want me to explain again? Yes, any such thing? You wanted explanation of any topic from whatever we have learned today? Yes, please all of you let me know in the chat box. Do you all have understood what I taught? सगळ्यांना समजलं आहे का मी आज जे काही शिकवलं ते? सांगा लवकर, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. Okay, so now you can leave the class. We are going to stop over here. Okay. In the next lecture, we will continue with this lesson. You can leave the class now. Bye bye, everyone.
Yes, you all can leave the class now, please. Yes, you can leave the class now, please.